नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFO कडून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPFO कडून मोठी घोषणा, फक्त नोंदणी करा आणि घ्या 15,000 रुपयाचा थेट लाभ। जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPFOचा लाभ न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना आणि नियोक्त्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे। यात दर महिना पगार 1 लाख रुपयापर्यंत आहे आणि जे पहिल्यांदाच EPF मध्ये नोंदणी करत आहेत अशा कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयापर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे। या योजनेची नोंदणी प्रक्रिया ही 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेली असून 30 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांनी वेळेत अर्ज करावा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे। चला तर जाणून घेऊयात याची रक्कम कशी जमा होते, तुम्हाला पैसे कुठून मिळतील याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल। यामध्ये कोणतेही मध्यस्थ एजंट किंवा प्रक्रियेचा समावेश नाही। पारदर्शकतेसाठी रक्कम थेट खात्यात जमा केले जातील। विश्वासाशिवाय लाभ केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर योजनेचे फायदे मालकांनाही दिले जातील। सरकार प्रति कर्मचारी 3,000 रुपयाचा आर्थिक लाभ देईल आणि हा लाभ 2 वर्षासाठी उपलब्ध असेल। मित्रांनो, अर्ज कसा करावा याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, अर्ज भरण्यासाठी तुम्हाला EPFOच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल, जी वेबसाईट आहे https://www.epfindia.gov.in। तुम्हाला स्क्रीनवर वेबसाईट दिसत आहे, यावर तुम्हाला जावं लागेल आणि ऑनलाईन नोंदणी करावी लागेल। मित्रांनो, यासाठी कागदपत्रे कोणती लागतील याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, यासाठी बेसिक कागदपत्रे लागतील, जे खालीलप्रमाणे आहेत। त्यामध्ये पहिला आहे आधार कार्ड, दुसरा आहे पगाराची माहिती, तिसरा आहे बँक खाते क्रमांक आणि चौथा आहे नोकरीची माहिती। मित्रांनो, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, त्या आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2026 आहे। जे कर्मचारी आधीच EPF सदस्य आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। रोजगार निर्मिती आणि औपचारिक क्षेत्राच्या विस्तारासाठी ही योजना एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिली जाते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।